नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे। मित्रांनो, आज आपण कोळ्यांचे पूर्वज, त्रिकालदर्शी आणि रामायणाचे रचनेकार महर्षी वाल्मिकी यांच्या संबंधी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महर्षी वाल्मिकी कोण होते, त्यानंतर ते कोणत्या जातीमध्ये जन्म घेतले होते, कोणत्या गावामध्ये जन्म घेतले होते आणि त्यांना बुद्धत्व किंवा ज्याला आपण ब्राह्मणत्व म्हणतो ते कशा पद्धतीने प्राप्त झाला होता आणि ते कोणकोणत्या प्रकारचे श्लोक लिहिले, काव्य रचले, ग्रंथ लिहिले, तसेच मंत्र लिहिले याबाबत आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यानंतर काही लोक महर्षी वाल्मिकी हे ब्राह्मण होते अशा पद्धतीने सुद्धा म्हटलं जातं। तर नेमकं ब्राह्मण म्हणजे काय आणि त्यांना ब्राह्मण का म्हटलं जातं या विषयावरती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर एकूण मला वाटतं 2 ते 3 भागामध्ये महर्षी वाल्मिकींच्या बद्दल आज आपण अतिशय दुर्मिळ, अत्यंत महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक अशा पद्धतीची माहिती आपण आज घेणार आहोत। कमीत कमी 1 ते 1.5 तासांचा व्हिडिओ होणार आहे, तरी पूर्ण एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला पाहिजे असं मला वाटतं। मित्रांनो, त्रेतायुगामध्ये, त्रेतायुग म्हणजे रामायणाच्या काळामध्ये, म्हणजे 500 इसवी सन पूर्वी किंवा महाभारताच्या पूर्वी एका व्यक्तीचा जन्म झाला आणि त्या व्यक्तीचं नाव होतं रत्नाकर। हे त्रेतायुगामध्ये म्हणजेच 500 इसवी सन पूर्वी किंवा महाभारताच्या पूर्वी किंवा रामायणाच्या वेळी एका व्यक्तीचा जन्म झाला आणि त्याचं नाव होतं रत्नाकर। आणि त्याच्या आईचे नाव चारशाणी आणि वडिलांचं नाव होतं प्रचेता। आणि हे चारशाणी आणि प्रचेता यांचं ते 10वे पुत्र होते, 10 नंबरचे होते। यांना सोडून अजून 9 मुलं होते, भाऊ होते यांचे। आणि त्याच्यातलं एका भावाचं नाव होतं भृगु। तुमच्यापैकी बरेचशे लोकांनी ऐकलेलं आहे। भृगु हे फार मोठे संत होऊन गेले। भृगु संहिता आपण म्हणतो, भृगु ऋषी म्हणतो, म्हणजे सप्त ऋषी ज्याला आपण म्हणतो। 7 ऋषी होते या पृथ्वीवरती, तर सप्त ऋषीपैकी भृगु ऋषी एक होते। आणि त्यांनी फार मोठं काम या पृथ्वीवरती केलेलं आहे की त्यांचं अजून सुद्धा भृगु नाडी भविष्य म्हणून अत्यंत प्रसिद्ध भविष्य आहे। ते त्रिकालज्ञानी होते, भविष्यवेत्ता होते आणि त्यांनी जगातल्या प्रत्येक व्यक्तींचं भविष्य, म्हणजे आज माझं, तुमचं, सगळ्यांचं भविष्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे हजारो वर्षापूर्वी। आणि ते आज सुद्धा या पृथ्वीवरती उपलब्ध आहे आणि त्याचं नाव आहे भृगु संहिता किंवा भृगु नाडी भविष्य। आणि हे भृगु कोण होते, तर एक सप्त ऋषींच्या पैकी एक ऋषी होते आणि ते वाल्मिकी ऋषींचे बंधू होते। एकूण 10 भाऊ आणि त्याच्यातलं भृगु एक होते। तर मित्रांनो, हे वाल्मिकी ऋषी जे होते किंवा ज्यांना आपण रत्नाकर म्हणत होतो पूर्वी, तर ह्या रत्नाकरांचा जन्म कुठं झाला होता, तर तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल की ह्या रत्नाकर किंवा वाल्मिकी ऋषींचा जन्म हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला होता।
महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदरा तालुक्यामध्ये वाल्हे किंवा वीर वाल्हे नावाचं एक गाव आहे. तर त्या गावामध्ये त्रेता युगाच्या काळी या रत्नाकरांचा किंवा वाल्मिकी ऋषींचा जन्म झाला होता. पुण्यामध्ये पुरंदर तालुका म्हणून आहे. त्या पुरंदर तालुक्यामध्ये वाल्हे म्हणून एक गाव आहे. त्या वाल्ह्या गावामध्ये हे वाल्मिकी ऋषींचा जन्म झाला होता. एक अतिशय आश्चर्यकारक आणि अत्यंत जवळचा इतिहास आहे. तर वाल्हे गाव हे पुण्यापासून पंढरपूरला जाताना जवळपास एक 60-62 किलोमीटर अंतरावरती आहे. पुण्यापासून 60 ते 62 किलोमीटर अंतरावर आहे किंवा जेजुरीपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि महाराष्ट्रातलं हे सगळ्यात पुरातन जी गावं होते त्या पुरातन गावापैकी वाल्हे एक गाव आहे. अगदी त्रेता युगापासून हा गाव आहे. आणि या गावाच्या आजूबाजू प्रचंड घनदाट जंगल होते, दरे कोरे डोंगर होते. आणि आज सुद्धा तिथं डोंगर आहेत. आज सुद्धा तिथं महादेवाचे डोंगर आहेत. ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये महादेवाचा पिंड आहे आणि तो संपूर्ण डोंगरच महादेवाच्या पिंडासारखे दिसतोय. कोणत्याही बाजूने तुम्ही बघा महादेवाच्या पिंडासारखा दिसतोय. आणि त्यानंतर त्या गावामध्ये भैरवाचं मंदिर आहे, अत्यंत प्राचीन काळाचं. हा भैरवाचं मंदिर आहे, भवानी मंदिर आहे. आणि अगदी प्राचीन काळापासून या वाल्ह्या गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असते आणि तिथले भक्त लोक, पालखीतले लोक हे वाल्मिकी ऋषींचे आणि इतर देवदेवतांचे दर्शन घेऊन ते पुढे जात असतात. म्हणून या गावाला अतिशय महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्व याला असं आहे की या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. इथल्या भवानी मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महत्त्वाचे कामावेळी येऊन जात होते आणि त्या ठिकाणी ते देवदर्शन घेत होते असं इतिहासामध्ये नोंद आहे. आणि या वाल्ह्या गावामध्ये कोळ्यांचे जे पूर्वज आपण समजतो ते वाल्मिकी हे याच्यामध्ये जन्म घेतले होते. तर ह्याला काही अलीकडचे काही पुरावे म्हणजे 1837 मध्ये कॅप्टन ए मॅकिंटोश यांनी पेज नंबर 87 वरती त्यांनी लिहिलेलं आहे की वाल्मिकी हे कोळ्यांचे पूर्वज होते आणि हे वाल्मिकीचा जन्म जो आहे तो कुठं झालेला आहे, वाल्ह्या या ठिकाणी झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो त्यांनी कुठल्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे. इट मे फर्दर बी स्टेटेड दॅट द कोळी से that they are the descendant of Valmiki, the distinguished author of Ramayana, who although a Brahman parentage and born at Veer Valle 24 miles southeast of Pune, is said to have led the life of Koli. म्हणजे हे वाल्हेमध्ये हे राहत होते, जन्म घेतले होते, राहत होते आणि हे कोळ्यांचे पूर्वज होते. आणि त्यांनी एक शब्द म्हटलेला आहे की बाबा हे ब्राह्मण कुटुंबातले होते वगैरे असा एक शब्द म्हटलेला आहे. याचं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन मी नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या पार्टमध्ये देतो. त्याच्यानंतर अजून एक पुरावा असा आहे म्हणजे वाल्ह्यामध्ये वाल्मिकी ऋषी जन्म घेतल्याबद्दल एकतर कॅप्टन मॅकिंटोश हा एक फार मोठं मानवशास्त्रज्ञ होता. त्यांनी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरू कोळ्यांच्यावरती किंवा इतर जाती जमातींच्यावरती प्रचंड मोठा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि ही इंग्रज लोक अत्यंत ऑथेंटिकपणे लिहित असतात. त्यांच्यावर काही डॉक्युमेंट असल्याशिवाय ती लोक लिहित नाही. आणि म्हणून ह्या कॅप्टन मॅकिंटोशचा बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी 1837 ह्या पुस्तकातलं, या संदर्भ ग्रंथातलं हा नोट आहे. त्याच्यानंतर गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी
ह्याच्यामध्ये पार्ट 3 मध्ये म्हणजे पुण्याचा जो गॅजेटियर आहे 1885 मध्ये छापलेला आहे, त्याच्यावरती पेज नंबर 331 वरती असं नमूद केलेलं आहे, वाल्मिकी इज सेड टू हॅव बीन कोळी अँड हिज पॉप्युलर डेसिग्नेशन इन सॉंग्स अँड फोल्कर्स इज वाल्हे कोळी. वाल्हे village is the traditional birthplace of Valmiki, the reputed Koli author of the Ramayana. According to Maratha legend, Walle was the residence of Valmiki, the author of the Ramayana. जे कोळी हे वाल्मिकीचे वंशज आहेत आणि वाल्मिकी हे वाल्हे या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि वाल्मिकी हे रामायणाचे लेखक आहेत आणि त्यांचं वास्तव्य, वाल्मिकीचं वास्तव्य ह्या वाल्ह्या गावामध्ये होते. अशा पद्धतीने पुण्याच्या गॅजेटरीमध्ये 1885 मध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर ह्या वाल्मिकीचे जात कोळीच होते. हे कशावरून? कारण काही ठिकाणी हे ब्राह्मण पण लिहिलेलं आहे, पण कोळीच कशावरून? तर मित्रांनो, त्याची अनेक उदाहरणं आहेत, अनेक पुरावे आहेत वाल्मिकी हे कोळी असल्याबद्दल. एक असं की हे ज्या ठिकाणी राहत होते म्हणजे पुण्याजवळील वाल्हे या गावामध्ये जे राहत होते, तो संपूर्ण पट्टा जो होता ना, गाव संपूर्ण जंगलाने वेढला गेला होता. सगळीकडे डोंगर आणि जंगल होते आणि त्याच्यामध्ये महादेवाचं डोंगर आहे. तर लक्षात घ्या, पूर्वी कोळी, प्राचीन काळी कोळी लोक हे महादेवाच्याच डोंगरामध्ये राहत होते. म्हणून महादेवाच्या डोंगराच्या जवळ किंवा त्या डोंगराच्या परिसरामध्ये हे वाल्या कोळी राहत होते. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी महादेवाची डोंगर पण आहे, महादेव मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे महादेवाचा आणखीन एक म्हणजे कोळ्यांचा आणखीन एक देवता म्हणजे भैरोबा. त्यानंतर आपले भवानी, हे भैरोबा, भवानी, महादेव हे सगळे कोळ्यांचे आराध्य देव आहेत. आणि याचाच अर्थ असा लक्षात येतोय की आजूबाजूचा परिसर बघता वाल्मिकी हे कोळ्यांचे होते, कारण ते महादेवाच्या डोंगरामध्ये वावरत होते, त्या जंगलामध्ये वावरत होते. एक त्याच्यानंतर दासबोधमध्ये किंवा संत एकनाथ ह्या दोन ठिकाणी, दासबोध आणि संत एकनाथ यांच्या लिखाणातून असं लक्षात येतं की हे वाल्मिकी हे कोळी. लक्षात घ्या, संत एकनाथ हे सर्वसामान्य लोक नव्हते किंवा दासबोध ज्यांनी रचलं हे सर्वसामान्य नव्हते. हे सगळे त्रिकालज्ञानी होते. हे सगळे फार महान संत होते. त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ याच्यातलं ज्ञान होत होतं आणि म्हणून ते अंतर्ज्ञानातून अनेक रचना ते करत होते. तर दासबोधामध्ये काय म्हटलेलं आहे? पूर्वी होता वाल्या कोळी. लक्षात घ्या, जीवघातकी भूमंडळी तो ती वंदितो सकळी विशुद्धी आणि ऋषीश्वरी. तर पहिलं वाक्य जो आहे ना, पूर्वी होता वाल्या कोळी, हा फार महत्वाचा. म्हणजे पूर्वी वाल्या कोळी नावाचा माणूस होता, म्हणजे ज्याचा अर्थ वाल्या हे कोळ्यांचं होता. ओके, हे दासबोधामध्ये म्हणजे अंतर्ज्ञानातून लिहिलं गेलेलं आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी लिहिलेले नाही, हे संतांनी लिहिले. आणि संत लोक हे अंतर्ज्ञानी असतात आणि त्यांचं लिखाण जो असतो अंतिम सत्य असतो. ओके, म्हणून वाल्मिकी हे कोळ्यांचे होते हे लक्षात येतं. त्याच्यानंतर संत एकनाथ लिहितात, नामे तरला कोळीवाल्या करा नामाचा गलबला, नामे एका जनार्दनी घाला, कृत्य झाला संसार. आता बाकीच्या वाक्यांच्या पेक्षा इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे?
नामे तरला वाल्या कोळीवाल्या, कोळीवाल्या म्हणजेच वाल्या कोळी म्हणजेच वाल्मिक ऋषी. म्हणजे याचा अर्थ संत एकनाथ सुद्धा काय म्हणतात की वाल्मिकी हे कोळ्यांचे होते. आणि हे संत हे सगळे लोक अंतर्ज्ञानातून बघत असल्यामुळं याच्यावरती कोणत्याही प्रकारचे आपल्याला शंका घेण्यासारखं नाही आहे, हे पूर्ण सत्य असतं. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये अनेक अशा पद्धतीचे पुरावे आहेत जे मानववंश शास्त्रज्ञांनी लिहिलेले आहेत, ते वेगवेगळे गॅजेट्समध्ये लिहिलेले आहे. उदाहरणार्थ की डॉक्टर गोविंद घारे या माणसाने त्यांच्या एका पुस्तकामध्ये सह्याद्रीतील महादेव कोळी जमातीचा पूर्व इतिहास म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात बघा, महादेव कोळी हे स्वतःला महादेवाचे वंशज मानतात, तसेच ते वाल्मिकीला आपला आद्य पूर्वज मानतात. महादेव कोळ्यांचं वंशज जे आहे तर ती महादेव आहे. वंशज म्हणजे ज्यांच्या पासून ही उत्पत्ती झालेली आहे ते, म्हणजे कोळ्यांची जी काही जात आहे, जमात आहे, तर ही सगळी काय झालेलं आहे तर हे महादेवापासून उत्पत्ती झालेल्या आहे. म्हणून अनेक मानवशास्त्राने काय लिहिलेलं आहे, कोळी इज बॉर्न फ्रॉम दी वॅलेट ऑफ शिवा, शिवा वॅलेट. कोळी हे शिवाच्या जोडीतून निर्माण झालेले आहेत असं अनेक मानवशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, महादेव हा कोळ्यांचा कोणतेही कोळी असो होते. आज अनेक कोळ्यांचे प्रकार झालेले, पण पूर्वी कोळी एकच होते. तर हे कोळ्यांचं जे महादेव हा वंशज आहे त्यांच्यापासून महादेवापासून एक कोळी जात किंवा जमात ही निर्माण झालेली आहे. आणि वाल्मिकी जे आहेत ते वाल्मिकी त्यापासूनच निर्माण झालेले आहे आणि त्याच्यातला एक पूर्वज होते. जसं माझे आजोबा होते, माझे पणजोबा होते, खापर पणजोबा होते, असं आपण जेव्हा जातो तेव्हा कुठंतरी वाल्मिकी होते. आणि ही वाल्मिकी सुद्धा महादेवाचेच वंशज होते. आणि वाल्मिकी हे आपले पूर्वज होते. आपल्या आधी त्यांनी जन्म घेतल्यामुळं ह्या कोळी वंशामध्ये तर त्यांना आपण पूर्वज म्हणतो. आणि म्हणून ते महादेवाच्या डोंगराच्या परिसरामध्ये राहत होते. कारण का तर ही कोळी महादेवाचे भक्त पण होते, महादेवाचे पासून निर्माण झालेली ही लोक होते. म्हणून ही लोक महादेवाच्या डोंगराच्या जवळपास हे राहत होते किंवा डोंगराच्या पायथ्याशी वगैरे राहत होते. त्याच्यानंतर दी ओरिजिनल इनहेबिटंट ऑफ इंडिया, भारतवर्ष और इंडिया म्हणून एक पुस्तक आहे 1893चं. त्याच्यामध्ये पेज नंबर 140 वरती काय म्हटलेलं आहे, द कोळी हॅव अमंग द ट्रेडिशन अकॉर्डिंग टू विच दे आर द डिसेंडंट्स ऑफ द फेमस वाल्मिकी द पोएट ऑफ रामायणा. 1893ला काय त्याने म्हटलेलं आहे, कोळी हॅव अमंग द ट्रेडिशन अकॉर्डिंग टू विच दे आर द डिसेंडंट ऑफ द फेमस वाल्मिकी द पोएट ऑफ रामायणा. तर कोळी काय म्हणतात तर ती कोळी हे वाल्मिकीपासून आम्ही उत्पन्न झालेले आहोत, वाल्मिकी हे आमचे पूर्वज आहेत अशा पद्धतीने सांगतात. तर वाल्मिकी म्हणजे कोण तर पुन्हा ते म्हटलेलं आहे की पोएट ऑफ रामायणा, म्हणजे रामायणचं ज्यांनी रचना केले तर ते रचनाकार वाल्मिकी. आणि ह्या वाल्मिकीपासून ही कोळी निर्माण झालेले, उत्पन्न झालेले म्हणा किंवा कोळ्यांचा तो पूर्वज आहे. त्याच्यानंतर हिंदू ट्राईब्स अँड कास्ट व्हॉल्यूम 2 1879 M.A. शेरिंग नावाचा एक सायंटिस्ट काय लिहितात बघा, कोळीज आर डिसेंडंट्स ऑफ वाल्मिकी द ऑथर ऑफ ग्रेट इंडियन इपिक द रामायणा. कोळी हे डिसेंडंट म्हणजे त्यांच्यापासून आलेले, त्यांचे वंशज आहेत. कोणाचे वंशज आहेत तर वाल्मिकीचे आहेत. आणि वाल्मिकी कोण तो ग्रेट एखादा रायटर, कशाचा रायटर तर रामायणचं रायटर. हे रामायणचा जो लेखक वाल्मिकी आहेत त्यांचे कोळी वंशज आहेत. त्याच्यानंतर रिसर्च पेपर्स ऑन कब्बिलगा कम्युनिटी, गुलबर्गा युनिव्हर्सिटी कर्नाटका. एक रिसर्च पेपर आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे,
कोळी कम्युनिटीज वेर ऑल्सो कॉल्ड सक्सेसर्स ऑफ व्यास, सेंट अँड रायटर ऑफ महाभारता अँड वाल्मिकी रायटर ऑफ रामायण. ह्या रिसर्च पेपरमध्ये काय म्हटलेलं आहे, कोळी कम्युनिटी जे आहे ही कोळी कम्युनिटी हे व्यास म्हणजे महाभारत ज्याने लिहिलं तर ते व्यास मुनींचे, तसेच रामायण ज्याने लिहिलं ते वाल्मिकी ऋषींचे हे कोण होते तर हे त्यांची वंशज आहेत. व्यास मुनी आणि वाल्मिकी ऋषी हे कोळ्यांचे हे पूर्वज आहेत आणि व्यासने महाभारत लिहिलेलं आहे आणि वाल्मिकीने रामायण लिहिलेलं आहे. मित्रांनो, व्यासाची पण आपण डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. व्यास सुद्धा महाराष्ट्रामध्ये जन्म घेतले होते. व्यासांच्या वरती सुद्धा आपण नंतरच्या कालावधीमध्ये एक व्हिडिओ आपण बनवू. त्याच्यानंतर आदिवासी नावाचं एक जर्नल आहे. कुठून निघतोय हे तर SC/ST रिसर्च सेंटर भुवनेश्वर मधून निघतोय. SC/STचं रिसर्च सेंटर आहे. व्हॉल्यूम नंबर 39 वरती पेज नंबर 79 वरती काय लिहिलेलं आहे, गुरे ट्रेसेस द हिस्टॉरिसिटी ऑफ महादेव कोळी बॅक टू द पिरियड ऑफ रामायणा बाय लिंकिंग महादेव कोळी ऑफ द ट्रेडिशन ऑफ वाल्मिकी द ऑथर ऑफ द इपिक रामायण. गुरे असं म्हणतोय की कोळी हे रामायणाचे लेखक वाल्मिकीचे हे वंशज आहेत. त्याच्यानंतर महादेव कोळी म्हणून GS गुरेने लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये ते स्वतः गुरे काय म्हणतात, इन अनदर ट्रेडिशन प्रिव्हिलेंट अमंग द महादेव अँड अदर कोळीज वाल्मिकी द फर्स्ट संस्कृत पोएट अँड द फेमस ऑथर ऑफ रामायणा इज रिप्रेझेंटेड ॲज देअर ॲन्सेस्टर. म्हणजे बरेचशा पुस्तकामध्ये बरेचशा ठिकाणी हे कोळी जे आहे वाल्मिकीचे काय आहेत, वंशज आहेत किंवा वाल्मिकी हे यांचं पूर्वज आहे अशा पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे असं ते स्वतः म्हणतात. त्याच्यानंतर सेन्सस ऑफ इंडिया 1961 मध्ये महाराष्ट्र पेज नंबर 15 वरती काय लिहिलेलं आहे, अकॉर्डिंग टू वन ट्रेडिशन वाल्मिकी द फर्स्ट संस्कृत पोएट अँड ऑथर ऑफ रामायणा इज रिप्रेझेंटेड ॲज देअर ॲन्सेस्टर. म्हणजे पुन्हा काय म्हणलेलं आहे, वाल्मिकी हे कोळ्यांचं पूर्वज आहे. त्याच्यानंतर गॅजेट ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी पुणा 1885चं, तर ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, पुण्याच्या गॅजेटमध्ये वाल्मिकी इज सेड टू हॅव बीन कोळी. वाल्मिकी हे कोळी होते असं म्हटलं जातं. अँड हिज पॉप्युलर डेसिग्नेशन इन सॉंग्स अँड फोल्क्स इज व्हॅले कोळी. तर हे कशावरून सिद्ध होतंय तर त्या कोळ्यांची जी काही वेगवेगळे लोकगीत आहेत, गाणे आहेत ते म्हणत असतात तर वाल्मिकी आमचं पूर्वज आहे, वाल्मिकी आमचं पूर्वज आहे म्हणून. तर त्याच्यावरून सिद्ध होतंय की ह्या पारंपरिक पद्धतीने आलेले गाण्यामध्ये ते सांगतात की बाबा वाल्मिकी आमचं पूर्वज आहे म्हणून वाल्मिकी हे कोळ्यांचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा कॅप्टन मॅकेंटिस 1837 मध्ये काय म्हटले बघा, इट मे फर्दर बी स्टेटेड दॅट द कोळी सेज दॅट दे आर द डिसेंडेंट ऑफ वाल्मिकी द डिस्टिंग्विश्ड ऑथर ऑफ रामायणा हू ऑल्दो ब्राह्मण पेरेंटेज. मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा सुद्धा काय मान्य करतोय की कोळी हे वाल्मिकीचेच पासूनच उत्पन्न झालेले आहेत असं पण म्हणतो. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे किंवा वाल्मिकीचे आई वडील हे ब्राह्मण होते असं पण म्हटलेलं आहे. पण ते कशामुळे त्यांनी म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. त्याच्यानंतर अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये बरोबर, अहमदनगरचे 1884चं पेज नंबर 193 मध्ये असं म्हटलेलं आहे, दी कोळी क्लेम ॲज देअर मिथिक फाउंडर वाल्मिकी द ऑथर ऑफ रामायणा. अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये पण तेच म्हटलेलं आहे की कोळ्यांचं जो काही पूर्वज आहे तो वाल्मिकी आहे, रामायणचं लेखक आहे. कोल्हापूरच्या गॅजेटरीमध्ये 1882ला काय म्हटलेलं आहे, कोळी
ऑर फेरीमॅन म्हणजे नाव चालवणारे क्लेम डिसेंडेंट फ्रॉम द सेज वाल्मिकी द रिपीटेड ऑथर ऑफ रामायणा. पुन्हा तेच आहे, कोल्हापुरातली कोणी काय म्हणतात की बाबा आमचे पूर्वज हे वाल्मिकी आहे, आम्ही वाल्मिकीपासून उत्पन्न झालेला आहोत. त्याच्यानंतर दी कास्ट अँड ट्राईब्स निजाम्स डोमेनॉन याच्यामध्ये सय्यद सिराज उल हसन 1920 मध्ये काय म्हटलेलं आहे, दी मेंबर्स ऑफ दी ट्राईब कोळी क्लेम डिसेंडेंट फ्रॉम वाल्मिकी द ऑथर ऑफ रामायणा. म्हणजे मराठवाड्यामधले जी कोळी आहे त्याच्याबद्दल सय्यद सिराजुल हसन असं म्हणतात की हिथली जी कोळी आहेत हे हिथली कोळी असं सांगतात की बाबा आम्ही लोक वाल्मिकीपासून तयार झालेले आहे. बघा अहमदनगरतले, पुण्यामधले, कोल्हापुरातले, मराठवाड्यातले आणि मानववंशशास्त्रानं सगळ्यांनीच म्हटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातली जी कोळी आहे त्या कोळ्यांचे पूर्वज ही वाल्मिकी आहे. ओके. त्याच्यानंतर पुन्हा मराठवाड्यामध्ये हैदराबादचे लोक म्हणून एक रमू जोशी ह्यांनी 1954 एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोळी लोकांच्या उत्पत्तीच्या 2 आख्यायिका आहेत. रामायणाचा कर्ता महर्षी वाल्मिकी हा कोळ्यातूनच आत्मोद्धार करून अमर बनलेला श्रेष्ठ पुरुष मानला जातो. तोच कोळ्यांचा पूर्वज असे मानतात. पण काहींच्या मते किरातापासूनच त्यांची उत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. 2 त्यांनी सिद्धांत दिलेले आहे, परंतु पहिल्यामध्ये त्यांनी काय म्हटलं बघा, कोळ्यांच्या मधूनच वाल्मिकी जन्म घेतलेला आहे आणि त्यातून त्याचा आत्मोद्धार झालेला आहे आणि मग तो महापुरुष बनलेला आहे आणि तोच महापुरुष कोळ्यांचा काय आहे, पूर्वज आहे असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बेरार प्रांतातली जो सेन्सेस आहे 1881चा त्याच्यामध्ये पेज नंबर 332 मध्ये काय म्हटलेले आहे, लिटल इज नोन रिस्पेक्टिंग द ओरिजिन ऑफ द कोळीज. देअर ओन अकाउंट इज वाइल्ड इनफ फॉर दे होल्ड दे आर डिसेंडंट्स ऑफ नो लेस अ पर्सनेज दॅन द सेलिब्रेटेड वाल्मिकी द ऑथर ऑफ द ग्रेट इंडियन एपिक रामायण. पुन्हा तेच म्हणतात की बाबा बेराची सुद्धा कोळी जे आहेत हे सुद्धा कोळी असं सांगतात की बाबा आम्ही वाल्मिकीपासून उत्पन्न झालेले वाल्मिकी आमचा पूर्वज आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातील जी काही कोळी आहे तर त्या कोळ्यांचं पूर्वज हे वाल्मिकीच आहे. ओके. मग ह्या वाल्मिकी यांचं काम काय होतं, काय करत होते, हे वाल्य ह्या गावामध्ये जन्म घेतले होते, त्यानंतर हे कोळी कम्युनिटीमध्ये जन्म घेतले होते. मग हे करायचे काय तर मित्रांनो, पूर्वी वाल्मिकी जे होते तर त्यांचं नाव रत्नाकर होता आणि हे रत्नाकर अतिशय गरीब परिस्थितीतले होते, अतिशय गरीब परिस्थितीतले होते. त्यांचं कुटुंब चालत नव्हता आणि हालाकीचे जीवन असल्यामुळं तर ते काय केले तर ते ह्या वाल्या गावाजवळ घनदाट जंगल आहे, प्रचंड जंगल आहे. आज सुद्धा आपल्याला तिथं दऱ्या कोऱ्या डोंगर आणि जंगल हे बघायला मिळतो आणि त्या जंगलामध्ये ही वाल्मिकी म्हणजे रत्नाकर हे वास्तव्याला होते. त्या जंगलामध्ये ते राहत होते, महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं पोटापाण्याची व्यवस्था तरी व्हायला पाहिजे, घर चालायला पाहिजे, फॅमिली चालायला पाहिजे. ह्या कारणाने ते काय करायचे, त्या जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोक जे असतात तर ते लोकांना मारायचे, त्यांच्याकडनं पैसे दागिने काढून घ्यायचे, लूटमार करायचे. त्या जंगलामध्ये लूटमार करायचे किंवा वाटमारी करायचे किंवा दरोडे घालायचे, बरोबर, आणि लोकांची हत्या करायची. त्यामुळं ह्यांना पूर्वी संपूर्ण त्या भागामध्ये ना की डाकू रत्नाकर ह्या नावाने ओळखला जात होता.
आणि डाकू रत्नाकराची दहशत प्रचंड होती. फक्त आजूबाजूच नव्हे, संपूर्ण देशभर हे डाकू रत्नाकराचा, जसा वीरप्पन अलीकडच्या कालावधीमध्ये आपण वीरप्पनचं नाव घेतो, तर त्या पद्धतीने डाकू रत्नाकरचं संपूर्ण पृथ्वीवरती दहशत होती. अगदी देवदेवतांच्या पर्यंत ही दहशत होती. एवढं प्रचंड हिंसा या डाकू रत्नाकरनी केलेलं आहे. तर ह्यांचं एक वैशिष्ट्य असं की एका माणसाला मारल्यानंतर तर एक बारीक खडे घ्यायचे आणि तो खडा फार मोठ्या असं रांजण बनवलं होतं त्याने, तर तो रांजणामध्ये टाकायचे. दगडी रांजण असायचे, खूप उंच असे, आणि त्या रांजणामध्ये एक दगड असं टाकायचे. तर अशा पद्धतीने जवळपास 7 रांजण ह्या माणसाने भरलं होतं. लक्षात घ्या, छोटंसं दगड घेऊन तो मोठं रांजण, त्या रांजणामध्ये ते दगड टाकायचे. एक माणूस मारला एक दगड, एक खडा, दगड नव्हे. एक माणूस मारला की एक बारीक खडा टाकायचे, एक माणूस मारला एक बारीक खडा टाकायचे. अशा पद्धतीने त्यांनी 7 रांजण भरले होते. म्हणजे किती माणसं त्यांनी मारलं असेल बघा. प्रचंड माणसं मारले होते. आणि त्यांच्याकडनं मिळणारा जो काही पैसा आहे, सोनं आहे, आणखीन जे काही दागिने असतील, हे सगळं त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, कुटुंबासाठी, कुटुंब चालवण्यासाठी तर ते वापरायचे. तर अशा पद्धतीने प्रचंड हिंसा, हत्या, लूटमार या डाकू रत्नाकरांनी त्या काळी केलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सुद्धा वाल्या ह्या गावामध्ये, पुण्याजवळ वाल्या म्हणून गाव आहे, तिथं 7 रांजण पर्वत आहे. म्हणजे जे 7 रांजण होते, जिथं हा वाल्या, जिथं तो डाकू रत्नाकर ते खडे टाकायचे माणसाला मारून, तर ते 7 रांजण पर्वत त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते रांजणाचे अवशेष आज सुद्धा बघायला मिळतात. आज सुद्धा तुम्ही ते बघू शकता. तर इतकं वाईट काम त्या डाकू रत्नाकरने केले होते. मग त्याच्यानंतर सगळीकडे हाहाकार माजला. प्रत्येक माणूस देवदेवतांना प्रार्थना करायला लागला की बाबा हे डाकू रत्नाकर पासून आम्हाला वाचवा, कारण हा फार मोठं हत्या करतोय. संपूर्ण भागामध्ये सगळं त्या माणसाने गावच रिकाम केले होते. आजूबाजूचे गाव त्याने रिकामच केले होते, एवढी त्याने हत्या केली होती. त्यामुळे लोक वैतागले होते, लोक देवाला प्रार्थना करत होते. मग त्यातलंच एक प्रकार म्हणून की एके दिवशी नारद मुनी हे खाली त्या जंगलामध्ये आले आणि जंगलामधून ते जात होते. आणि जात असताना ते नारद मुनीला बघून, नारद मुनी बरोबर ॲक्च्युली सप्त ऋषी होते, सगळे ऋषी मुनी होते. आणि हा वाल्या किंवा रत्नाकर, डाकू रत्नाकर, तो नारद मुनीकडे गेला आणि पुन्हा तो कुऱ्हाड उचलला आणि त्याला सांगितलं की तुझ्याकडे जे का असेल ते मला दे, नाहीतर मी तुमच्या सगळ्यांची मी हत्या करतो. मग त्यावेळी नारद मुनी म्हणले की एक तर आम्ही हे मुनी आहे, आमच्याकडे ना पैसा आहे ना दागिना आहे, तरी सुद्धा जे का असेल आम्ही तुला देतो. परंतु तू जे करतोस काम, हे अत्यंत पापच काम, पाप करतो आहेस. तू लोकांना मारून खूप पाप करतोस आणि आज ना उद्या या पापाचं प्रायश्चित तुला करावं लागणार आहे. नरकामध्ये तुला फार यातना हे भोगावे लागणार आहेत. आणि तू ही संपूर्ण जी काही हत्या करतो, लूटमार करतो, वाटमारी करतोस आणि त्याच्यातनं मिळणारा जो उत्पन्न आहे तू तुझ्या कुटुंबाला देतोस, तर तुझं फार मोठं पाप आतापर्यंत साठलेलं आहे. तर या पापामध्ये तुझ्या घरचे कोण कोण सामील आहेत, या पापामध्ये भागीदारी व्हायला कोण कोण तयार आहेत,
तर याबद्दल तू तुझ्या घरी विचारून ये, नाहीतर तुला एकट्यालाच हा संपूर्ण पाप काय करावं लागणार आहे, सहन करावं लागेल. तुला नरकामध्ये खूप मोठी यातना होणार आहे आणि तू तुझ्या घरी जाऊन विचारून ये. तर त्यावेळी थोडंसं तो बदलला आणि म्हणला ठीक आहे, म्हणला काही हरकत नाही, म्हणला आता मी माझ्या घरच्यांच्यासाठी हे सगळं करतो म्हणजे ते माझ्या पापामध्ये ते भागीदार होणार हे साहजिकच आहे, म्हटला तरी सुद्धा तुम्ही सांगता म्हणून मी विचारून येतो. आणि म्हणून तो काय केला, ह्या सगळ्या नारद मुनी सहित त्यांच्याबरोबर जे सप्त ऋषी होते त्या सगळ्यांना एका पिंपळाच्या झाडाला तो बांधला आणि म्हटलं मी जाईपर्यंत तुम्ही जायचं नाही, ह्या जंगलामध्येच तुम्ही राहा. मग त्यानंतर तो घरी गेला आणि पहिल्यांदा मग त्याच्या पत्नीला विचारला, हे बघ म्हटलं मी तुम्हाला जे रोज पैसे दागिने सगळं आणून देतो, तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो, तर हे मी लोकांची हत्या करून करतो. मग आज ना उद्या मला एक साधू म्हणतात की मला पाप लागलेला आहे, पाप लागणार आहे, तर माझ्या ह्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? तर त्यावेळी पत्नी म्हणते नाही, म्हणते आमचा काय संबंध ह्याच्यामध्ये, मी तुमची पत्नी आहे, हे सगळे तुमचे मुलं आहेत, तुम्ही त्यांचे वडील आहे, त्यांचं देखभाल करणं, त्यांचं पोट भरणं, त्यांना मोठं करणं, आमचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य करता, तुम्ही तुमचं काम करता, पण तुम्ही कुठून पैसा आणता, कुठून संपत्ती आणता, काय करून आणता, हे आमच्याशी काय देणं घेणं आहे, तर तुमचे तुम्ही बघून घ्या, पण आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही पाप करून आणत असाल तर त्या पापामध्ये आम्ही कसं काय भागीदार येऊ? तुम्ही ते केलेलं पाप आहे, आम्ही तुम्हाला काही सांगितलं नव्हतं हत्या करायला, तर तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही भोगायचं आहे. आम्ही फक्त तुमच्याकडनं पोट भरण्याची अपेक्षा करतो, तुम्ही कसं पोट भरायचं आमचं ते तुम्ही बघा. अशा पद्धतीने त्यांची पत्नी, त्यांचे मुलं, त्यांचे सगळी नातलं हे सगळ्यांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. ते म्हणले आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी होऊ शकत नाही. तर त्यावेळी त्या रत्नाकर डाकूला तो जागेवर आला आणि तो समजला आम्ही इतकं पाप करतो, यांचं पोट भरतो, ही लोक माझ्या पापामध्ये जरा सुद्धा सामील व्हायला तयार नाही. म्हटलं मी जे केलं हे चुकीचं केलं, ह्यांच्यासाठी म्हणून केलो, पण हेच लोक माझ्या बरोबर नाही आहे. म्हणून त्याला त्या दिवशी तो बदलला आणि पळत पळत गेला, जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये जाऊन त्या पिंपळाच्या झाडाला बांधलेल्या हे नारद मुनी आणि ते सगळे जे साधू संत होते त्या सगळ्यांचा पाय पकडला आणि म्हटलं माझ्याकडून क्षमा, चूक झालेली आहे, खूप मोठे पाप झालेले आहे, तर मला क्षमा करा, मला क्षमा करा, माझ्या पापामध्ये कोणीच भागीदार नाही, मला एकट्यालाच हे सहन करावं लागणार आहे आणि एकट्यालाच मला ह्या पापाचे पश्चाताप करावं लागणार आहे, यातना भोगावं लागणार आहे, तर याच्यावरती काहीतरी तुम्ही मला उपाय सांगा आणि मी ते करतो. तर त्यावेळी ते नारद म्हणले ठीक आहे, आत्ता पण काही तुझं म्हणजे फारसं बिघडलेलं नाही, इथून पुढच्या आयुष्यामध्ये तू सुधरू शकतोस आणि तू आत्तापर्यंत केलेलं जो पाप आहे ते पाप तू वॉश आउट करू शकतोस, ते पाप तू नष्ट करू शकतोस. तर मग त्यांनी विचारलं की ह्यासाठी मी काय करू? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू एक मंत्र देतो तुला, ते मंत्र जाप करत राहा. त्या मंत्र होतं राम राम. तर त्याने सांगितलं की राम 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 हे मंत्र तू कंटिन्यू जाप करत राहा, काही दिवस तू जाप करत राहा आणि त्याच्यातनं तुझं पाप जो आहे तो नष्ट होईल आणि तुला स्वर्ग नरकामध्ये यातना भोगावी लागणार नाही. अशा पद्धतीने सांगितले आणि ते सगळे ऋषीमुनी, नारद मुनी हे सगळे निघून गेले.
तर मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज सुद्धा वाल्या या गावामध्ये नारद मुनींना ज्या पिंपळाच्या झाडाला बांधले होते त्या पिंपळाचे अवशेष या वाल्या गावामध्ये एक जिवंत समाधी, संजीवनी समाधी आहे वाल्मिक ऋषींचं. तर त्या समाधीच्या जवळ हे काय आहे? ही झाड आहे, पिंपळाचं झाड आहे आणि त्याला लोक म्हणतात सुवर्ण पिंपळ. तर सुवर्ण पिंपळ का नाव ठेवलेलं आहे? तर त्या ठिकाणी ह्या वाल्या कोळीनी किंवा रत्नाकरांनी, डाकू रत्नाकरांनी नारद मुनींना बांधून ठेवला होता. ओके. तर अशा पद्धतीने त्यांनी राम नामाचं जप करण्यासाठी सांगितले. त्यानंतर ह्या पश्चाताप झालेल्या रत्नाकरांनी काय केलं? तर त्याच ठिकाणी म्हणजे वाल्या या गावामध्ये त्याच ठिकाणी तो बसला, त्या जंगलामध्ये बसला आणि तो राम नाम जप करायला लागला. परंतु तो राम नाम जप करता येत नव्हता. तो म्हणून बघितला वाल्या, ॲक्च्युली नारद मुनी असताना नारद मुनींनी अजून एक सांगितलं होते की तू त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करून ये आणि त्यानंतर मी तुला सांगतो. तर तो ॲक्च्युली नदीमध्ये गेला, पण नदीला बघितल्या क्षणी तो नदी वाळून गेला. आणि इतकं तो पाप केला होता, तो नदीवरती ह्याचे नजर पडता क्षणी ती नदीसुद्धा वाळून गेली. मग शेवटी ह्यांनी स्वतःच्या त्या कमंडलमधून पाणी शिंपडले आणि मग त्यानंतर त्याला थोडंसं शुद्ध करून तर त्याला रामाचे जप करायला सांगितले. आणि तो राम राम म्हणण्याचा प्रयत्न करतोय, पण राम म्हणताच येत नाही, कारण इतकं पाप तो केला होता की त्या रामाचं नामच जप करता येत नव्हता. मग तो राम असं म्हणायला जायचा, पण तो मरा असा व्हायचा, कारण संपूर्ण आयुष्यभर तो मारलेलाच होता. फक्त तो मरला, मारणे 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 मरणे ह्याच्यातच त्याचं आयुष्य गेला होता. त्यामुळं रामच्या जागी तो मरा उलट म्हणत होता. मग त्या नारदने सांगितले ठीक आहे, तर तू मरा तर मरा, या पद्धतीने तू मरा 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 या पद्धतीने तू जाप करत राहा म्हणून त्याला सांगितले. आणि तो त्याच क्षणी त्याच ठिकाणी बसला आणि मरा 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 या पद्धतीने तो अनेक वर्ष जाप करत राहिला. आता काही ठिकाणी म्हटलेले किंवा 12 वर्ष जाप करत तो त्याच ठिकाणी बसला होता. तर ह्या वाल्या गावामध्ये तिथल्या जंगलामध्ये तो 12 वर्ष मरा 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 अशा पद्धतीने जो जाप करत राहिला. आणि त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे 12 वर्षानंतर तिथं पुन्हा नारद मुनी आले, त्या जंगलामध्ये आले. आणि ते जंगलामध्ये जात असताना तर त्या ठिकाणी राम 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 असा शब्द ऐकू येत होता. मग नारद मुनी आश्चर्य झाले आणि म्हटले काय, कुठून आवाज येतोय? तर ते नारद मुनी इकडं तिकडं शोधत होते आणि शोधत असताना असं लक्षात आलं तिथे एक फार मोठा असं वारुळ होता, वारुळ. आणि ते वारळामधून राम 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 असं काय आवाज येत होता. आणि त्या नारद मुनींनी त्या वारुळला बाजूला केले. बाजूला केल्यानंतर असं लक्षात आलं की ते डाकू रत्नाकर त्यामध्ये बसले होते आणि तेव्हापासून बसले होते. नारदला आश्चर्य झालं, तेव्हापासून हा माणूस जाप करतो, त्याच्या संपूर्ण अंगावरती वारुळ चढलेला आहे, तरी सुद्धा तो राम राम जाप करत बसलेला आहे. जवळपास 12 वर्ष तो जाप करत बसलेला आहे. मग हे सगळं पाहून नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्याला बाहेर काढले. आणि बाहेर काढल्यानंतर डाकू रत्नाकर हा आता रत्नाकर किंवा डाकू राहिला नव्हता, तो पूर्णपणे बदलला होता. तर तो ब्राह्मणत्व प्राप्त केला होता, तो बुद्धत्व प्राप्त केला होता, तो त्रिकालज्ञानी झाला होता. म्हणजे जसं नारद मुनी होते तसं तो तिन्ही काळाचा ज्ञान त्याला प्राप्त झाला होता. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ
हे सगळी काळ जाणण्याची जी क्षमता आहे ती क्षमता प्राप्त झाले होते आणि त्यालाच आपण म्हणतो ब्राह्मणत्व प्राप्त झाला आणि तो ब्राह्मण झाला होता। तो दरोडेखोरापासून त्या नाम जपामुळे तो ब्राह्मण झाला होता। म्हणून इथं संत एकनाथ असं म्हणतात, नामे तरला वाल्या कोळी वाल्या, नामे तरला कोळी वाल्या, करा नामाचा गलबला, नामे एका जनार्दनी घाला, कृत्य झाला संसार। म्हणजे नामामुळे, नाम जप केल्यामुळे वाल्या हा काय झाला, ब्रह्म झाला, ब्राह्मणत्व प्राप्त केला, अशा पद्धतीचं त्याचा अर्थ होतो। तर ब्राह्मण म्हणजे कोण? तर मित्रांनो, ब्राह्मण ही जात नाही, ब्राह्मण ही जात नाही, ही एक मनाची अवस्था आहे। तर इथं असं म्हणलेले की ब्राह्मण कोणाला म्हणायचं? गीता मध्ये अध्याय 2 मध्ये श्लोक नंबर 46 मध्ये असं म्हणलेले आहे, ब्रह्म बिंदे सो ब्राह्मण। म्हणजे तो जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण, किंवा असं म्हणलेलं आहे, ब्रह्म जाणे ती ब्राह्मण। म्हणजे जो ब्रह्माला जाणलेला आहे तो ब्राह्मण। म्हणजे ध्यान, तपश्चर्या, नामस्मरण करून जो ब्रह्माला जोडलं गेलेलं आहे, ईश्वरी शक्तीला जोडलं गेलेलं आहे, जो स्वतः ईश्वर झालेला आहे, देव झालेला आहे, जो स्वतः त्रिकालज्ञानी झालेला आहे, एनलाइटेड झालेला आहे, तर त्या माणसाला ब्राह्मण म्हटलं जातं। जेव्हा आपण सतत ध्यान करतो, नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या डोक्यातले विचार कमी 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 होऊन आपण एक दिवस समाधी अवस्थेमध्ये जातो, निर्विचार अवस्थेमध्ये जातो, जिथं अजिबात विचार शिल्लक राहत नाही, त्या अवस्थेमध्ये जातो। जेव्हा त्या निर्विचार अवस्थेमध्ये जातो तेव्हा आपला संबंध त्या वैश्विक शक्तीशी होतोय, त्या देवाशी होतोय, ईश्वरी शक्तीशी होतोय। आणि ईश्वरी शक्तीशी आपण कनेक्ट झाल्यानंतर मग आपण सुद्धा ईश्वर होतो, आपण सुद्धा देव होतो। आपल्यामध्ये सुद्धा काय होतं की सगळ्या प्रकारची शक्ती, सगळ्या प्रकारची क्षमता, म्हणजे देवाकडे जेवढी क्षमता आहे ती सगळी क्षमता आपल्यामध्ये निर्माण होतात। आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्या माणसाला ब्राह्मण म्हटलं जातं। ब्राह्मण ही जात नाही, ब्राह्मण ही मनाची अवस्था आहे। जो माणूस ध्यान करून त्या मनाच्या शून्य अवस्थेमध्ये जातो आणि ते देवाशी जोडलं जातो आणि स्वतः देव होतो, अहम ब्रह्मास्मी, स्वतः जो देव होतो, तर त्याला म्हटलं जातं ब्राह्मण। ओके, परंतु आज आपण ते ब्राह्मण जातीमध्ये कन्वर्ट केलेले आहे, पण ती जात नाही, ती मनाची अवस्था आहे। कोणीही व्यक्ती ब्राह्मण होऊ शकतो। कोणीही माणूस जेव्हा ध्यान करतो, समाधी अवस्थेत जातो, निर्विचार अवस्थेत जातो, जेव्हा तो त्या देवाशी कनेक्ट होतो, जोडला जातो आणि देवाची सगळी क्षमता त्याच्यामध्ये येतात, तर त्यावेळी त्याला ब्रह्म म्हटलं जातात, ब्राह्मण म्हटला जातो, किंवा तो मुक्त झाला, एनलाइट झाला, अशा पद्धतीने म्हटलं जातं, किंवा त्याला बुद्धत्व प्राप्त झाला। बुद्ध हे 6 वर्ष ध्यान करत होते। ध्यान करण्यापूर्वी ते सर्वसामान्य माणूस होते आणि जेव्हा ध्यान 6 वर्ष केले तेव्हा जेव्हा 6 वर्षानंतर डोळे उघडले तेव्हा त्यांना सगळ्या विषयाचं ज्ञान झालं होता। भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होणार आहे, आत्ता सध्या काय चालू आहे, समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, तो त्याच्या मागच्या जन्मी कोण होता, पुढच्या जन्मी कोण असणार आहे। म्हणजे ह्या सृष्टीमधल्या सगळ्या विषयांचं नॉलेज त्या बुद्धांना मिळाला होता आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो बुद्धत्व प्राप्त झाला। बुद्धत्व म्हणजेच ब्राह्मणत्व। अशा पद्धतीने महावीर आहे, बुद्ध आहेत, कबीर आहेत, बरोबर। त्याच पद्धतीने ही सगळी जे देवदेवता आहे ज्याला आपण म्हणतो, ही सगळे ध्यान करून त्या समाधी अवस्थेत जाऊन तर ते बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून त्यांना आपण ब्राह्मण म्हणतो। ब्राह्मण म्हणजे जात नाही, ब्रह्माला जोडलं गेलेला माणूस
आणि ते कोणी असू शकतो. ओके, त्या पद्धतीने वाल्मिकी हे ब्रह्म झाले होते, ब्राह्मण झाले होते, बुद्धत्वाला प्राप्त केले होते, त्यांना त्रिकाल ज्ञान झाला होता, म्हणून ते अंतर्ज्ञानी झाले होते. तर जेव्हा आपण त्या ध्यानाच्या निर्विचार अवस्थेत जातो किंवा त्या वैश्विक शक्तीशी जोडला जातो, त्यावेळी आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता डेव्हलप होतात, तर आपल्याला म्हटलं जातं त्रिकाल ज्ञानी. ते तिन्ही काळातलं ज्ञान होतं. कुंडलिनी शक्ती झालेलं आहे, थर्ड आय ओपनिंग झालेलं आहे, त्यांचं मन शरीर सगळं प्युरिफाय होतो, स्वभाव दयाळू कृपाळू परोपकारी होतो, अहमपणा गळून पडतो, त्यांच्यामध्ये देवा इतकी क्षमता डेव्हलप होतोय, ॲज गुड ॲज गॉड असं म्हटलं जातं. ती लोक त्रिकालज्ञानी झाल्यामुळं त्यांना सगळ्या विषयातलं ज्ञान प्राप्त होतो, ते सगळ्या काळातील ज्ञान त्यांना प्राप्त होतो. ते कुणाचे भूतकाळ सांगू शकतात, भविष्यकाळ सांगू शकतात, सगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त होतात, सगळ्या प्रकारची कला प्राप्त होतात, अतींद्रिय शक्ती प्राप्त होतात, ते कोणत्याही प्रकारचे चमत्कार करू शकतात. त्याच्यानंतर ते सप्त लोकांमध्ये इंटरफेअर करू शकतात. अगदी इथं बसून त्या जे स्वर्ग नरक हे सगळे जे सप्त लोक सांगितलेले आहे, तर तिथं कुठंही इंटरफेअर करू शकतात, बदल करू शकतात, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये ते तयार होतोय. आणि हे कोणत्याही विषयाचं ज्ञान आपल्याला देऊ शकतात. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, बायबल ही जी लिहिलेले आहेत, हे सगळी लोक काय झालं होतं की ते बुद्धत्व प्राप्त केले होते, ते ब्राह्मणत्व प्राप्त केले होते, ते ब्राह्मण झाले होते. आणि जेव्हा ते ब्राह्मण झाले तेव्हा त्यांना वरून नॉलेज डाउनलोड होत असतं, ईश्वराकडून डायरेक्ट नॉलेज मिळत असतं. आणि ते ईश्वराकडून मिळालेले नॉलेजच्या आधारे या लोकांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तक ते कधीही आउटडेटेड होत नाही, कधी त्यांचं नॉलेज आउटडेटेड होत नाही, चुकीचे ठरत नाही. ते हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण, हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं भगवद्गीता, कुराण, बायबल, ह्या सगळ्या आज सुद्धा जशाचे तसे उपयुक्त ठरतात, आउटडेटेड कधीच होत नाही. आणि राम, कृष्ण, बुद्ध, ज्ञानेश्वर, मोहम्मद पैगंबर, ओके, ही सगळी लोक जे होते ना, तर हे सगळे लोक बुद्धत्व प्राप्त झालेले लोक होते, ज्यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यास हे सगळे लोक बुद्धत्व प्राप्त झालेले किंवा ब्राह्मण झाले होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जेव्हा त्या ऋषी मुनीने त्यांना त्या वारुळमधून बाहेर काढला, तर त्यावेळी तर डाकू रत्नाकर हे शिल्लक राहिलेले नव्हते, तर डाकू रत्नाकराचा एक ब्राह्मण झाला होता, एक ब्रह्म झाला होता. आणि म्हणून तिथं त्या वारुळमधून बाहेर पडल्यामुळं वारुळला काय म्हटलं जातं, संस्कृतमध्ये वाल्मिकी म्हटलं जातं. मुंग्यांचा जो वारुळ असतो, तर त्या वारुळला वाल्मिकी म्हटलं जातं संस्कृत शब्दामध्ये. आणि त्या वारुळमधून हे बाहेर पडले आणि संत झाले, ऋषी झाले. आणि म्हणून तिथं काय केलं, वाल्मिकी ऋषी, वाल्मिकी म्हणजे वारुळमधून बाहेर पडलेला ऋषी, असं त्यांचं नामकरण ठेवण्यात आलं, त्यांना ओळखण्यात आलं. म्हणून आज आपण त्यांना वाल्मिकी ऋषी म्हणतो. आणि वाल्मिकी ऋषींनी त्या वाल्या गावामध्ये काय झालं, वाल्या गावामध्ये त्याने तपश्चर्या केल्यामुळं, नामस्मरण केल्यामुळं आणि ते वाल्मिकीचं गाव असल्यामुळं, तर त्या गावाला वाल्या गाव अशा पद्धतीने आज सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आज सुद्धा त्या वाल्या गावामध्ये वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी आहे, मंदिर आहे. त्रेतायुगामध्ये एखादा समाधी बांधलं होतं, मंदिर आता नंतर जीर्णोद्धार झालेला आहे. पण त्रेतायुगामध्ये ज्या ठिकाणी बसून ते साधना करत होते, ध्यान करत होते, तर त्या ठिकाणी अजून सुद्धा काय आहे, तर मंदिर आहे, एक मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं सांगितलं जातं, त्या मंदिराच्या परिसरामध्ये मुंग्या भरपूर असतात,
आज सुद्धा मुंग्या त्या मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर असतात. आज सुद्धा त्या मंदिराच्या परिसरामध्ये वारूळ तुम्हाला बघायला मिळतात. आणि प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला इथं वाल्मिकी ऋषींची जयंती होतो. कोळी लोक आजूबाजूच्या एकत्र येतात, इथं जयंती करतात. तर ह्या वाल्या गावाला नावच पडलं की वाल्मिकी ऋषींच्यामुळं. ओके. आणि काही ठिकाणी जळगावमध्ये 40गाव जिथं आहे, 40गाव ह्या तालुक्यामध्ये वालझरी म्हणून एक गाव आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये चांदोली अभयारण्य आहे, किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक गाव आहे. तिथं सुद्धा वाल्मिकी काही काळ वास करत होते. म्हणून त्याही जाग्यांना की तिथं वाल्मिकींचं वास करत असल्यामुळे त्यालाही महत्त्व आहे. वाल्मिकीच्या नावाने ती जागा आज सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो, की वाल्मिकींच्या हातामध्ये नेहमी एक काठी असायची. त्याला टोमकं किंवा टोणप्या असं म्हटलं जात होतं. आणि ती पाडळी ह्या झाडाचं ते असायचं. तर आश्चर्य असं की वाल्मिकी त्या नामस्मरण करत असताना त्या परिसरामध्येच ती काठी त्यांनी टाकले होते आणि टाकून ते नामस्मरण करत होते. तर त्यांच्या ह्या नामस्मरणामुळं ते वाल्मिकीच्या काठीला सुद्धा, म्हणजे पूर्ण वाळलेली काठीला सुद्धा पालवी सुटली होती. हिरवी पाने त्याला फुटले आणि नंतर त्याचं एक मोठं झाड झाला. आणि तो काठी कुठं टाकलेले, तर तिथं एक विहीर आहे. वाल्हे ह्या गावाजवळ एक विहीर होती त्या काळी म्हणा, किंवा आता सुद्धा आहे. तर त्या विहिरीजवळ ही वाल्मिकी वाटमारी करत असताना त्या विहिरीमध्ये पाणी प्यायला येत होते आणि त्या ठिकाणी ती काठी टाकलेली. तर ही तपश्चर्या करत असल्या कारणाने त्यांनी वापरलेली ती काठीला सुद्धा पालवी फुटले आणि त्या विहिरीजवळ त्या काठीचं आता सध्या झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्या विहिरीला आज लोक म्हणतात कोळी विहिरे. वाल्या कोळी तिथं पाणी प्यायला येत असल्यामुळं कोळ्याची विहीर म्हणून कोळी विहिरे झालं. आणि आज ते कोळी विहिरीचं एक गावच तयार झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या वाल्या कोळीचं जो टोणप्या किंवा काठी होता, त्या काठीचं एक झाड झालेलं आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आणि हे झाड अतिशय दुर्मिळ आहे. पाडळीचं झाड आहे, ते अतिशय दुर्मिळ आहे आणि हे इतर ठिकाणी ते उगवत नाही. पण फक्त तुम्हाला त्या कोळी विहिरीजवळ बघायला मिळेल. आणि त्या कोळी विहिरी गावामध्ये बहुसंख्येने कोळी लोक राहतात. कारण तर तो परिसरच कोळ्याने भरला होता. त्याच्यानंतर तर कोळी विहीर जे आहे, तर कोळी विहीर फार लांब नाही. ते वाल्हे ज्या ठिकाणी हे नामस्मरण करायला लागले वाल्हे या गावामध्ये, तर त्याच्यापासून एक 5-6 किलोमीटर अंतरावरती ही विहीर होती. जिथं हे जंगलामध्ये भटकत असताना, शिकारी करत असताना, वाटमारी करत असताना हे पाणी पित होते. तर त्या विहिरीमध्ये किंवा त्या आत्ता सध्या तो गाव झालेला आहे कोळी विहिरे म्हणून एक गाव आहे. तर कोळी विहिरे गाव आणि आपलं वाल्हे गाव जो आहे, तर ह्याच्यामध्ये फारसं अंतर नाही, एक 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मित्रांनो, आत्ता सध्या कोळी विहिरे या गावामध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तिथली जी लोक आहेत, कोळी लोक, त्यांनी वाल्मिकीची पादुकांची स्थापन केलेलं आहे. तर याबाबत म्हणजे ते काठीला सुद्धा पाले फुटले हे सांगताना संत तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणतात, तर ते म्हणतात, नाम गाऊ नाम गावे नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम जपले वाल्मिकाने, फुटली टोणप्याला पाने, आजी मेळा पामरासी,
नाम नेले वैकुंठासी वैकुंठवासी, ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा. म्हणजे वाल्मिकी हा नामस्मरण केल्यामुळं त्यांनी वापरलेल्या काठीला सुद्धा पाले फुटलेले आहे. त्यामुळं नामाचं खूप महत्त्व आहे असं हे संत तुकाराम म्हणतात वाल्मिकीचे उदाहरण देऊन. त्याच्यानंतर संत रामदास स्वामी काय म्हणतात, वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्यवान झाले. वाल्मिकी जेथे तप केले ते वन म्हणजे डोंगर जंगल पुण्यवान झाले. शुष्क काळी अंकुर फुटले म्हणजे ती काठीलाच. तपोबळे जायच्या म्हणजे वाल्मिकीने ज्या ठिकाणी तप केले तो अरण्य, तो जंगल, तो पुण्यवान झाला आणि त्याची काठीला सुद्धा पालवी फुटली, त्याचा सुद्धा झाड झाला जो संपूर्ण वाळून गेला होता. अशा पद्धतीने संत रामदास स्वामी म्हणतात. तर मित्रांनो, मग वाल्मिकीने मग काय काय केलं, त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं? फक्त हत्या, दरोडे, लूटमार एवढेच केले का आणखीन काही महत्त्वाचे काम केलेलं आहे? तर मित्रांनो, नंतरच्या कालावधीमध्ये वाल्मिकी ऋषी जे होते, वाल्मिकी ऋषी हे त्यांच्या अयोध्याजवळ तमसा नावाची एक नदी आहे. अयोध्याजवळ तमसा नावाची एक नदी आहे. तर त्या नदीकाठी त्यांनी एक आश्रम बांधले आणि त्या आश्रमला म्हटलं जातं वाल्मिकी आश्रम. तर आज सुद्धा ती वाल्मिकी आश्रम त्या तमसा नदीकाठीजवळ आहे, अयोध्येजवळ आहे. मग ह्या नदीकाठीजवळ ना एक दिवस असं झालं की तिथं ब्रह्म स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एक रामाच्या नावे एक चरित्र लिहा. ते म्हटले की बाबा राम कोण, काय चरित्र लिहायचं, कसं चरित्र लिहायचं वगैरे वगैरे. परंतु ते ब्रह्माने सांगितलं की तुम्ही स्वतः ब्रह्म आहे, स्वतः तुम्ही ब्राह्मण आहे, स्वतः बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, तुम्ही त्रिकालज्ञानी झालेलं आहे आणि ते तुमच्याकडनं होणं निश्चित आहे, विधी लिखित आहे आणि तुम्ही ते लिहा. मग अशा वेळी ह्यांनी ते मान्य केले आणि त्या आश्रममध्ये ते रामायण लिहायचं त्यांना होता. आणि ते रामायण लिहिण्यापूर्वी काय झालं की एके दिवशी त्या तमसा नदी जवळ हे गेले असताना तिथं एक दोन पक्षी होते. त्यांना क्रोंच पक्षी किंवा सारस पक्षी किंवा सारंग पक्षी असं म्हणलं जातं. ते पांढऱ्या रंगाचे असतात, त्यांचे आपण काय म्हणतो गळा, तो गळा असा उंच असतो. मग बगळा वगैरे आपण म्हणतो किंवा ते नदीकाठी असतात बघा खूप उंच ह्याचे पांढरे पक्षी, त्यांना क्रोंच पक्षी असं म्हणलं जातो. तर ते क्रोंच पक्षी एकमेकांच्यावरती प्रेम करत होते. दोन क्रोंच पक्षी होते, एकमेकांच्यावर प्रेम करत होते, प्रेम करण्यामध्ये मग्न होते. आणि अशा वेळी एका शिकाऱ्याने काय केलं की तो एका पक्षीला बाणाने मारला. बाणाने मारल्यानंतर ती प्रेम करता करता एक पक्षी त्याच्यातला मरून पडले आणि ते मरून पडल्यानंतर ती दुसरी राहिलेली पक्षी जी आहे तर त्या शिकाऱ्याकडं अतिशय दुःखद नजरेने बघत बघत त्यांनी सुद्धा त्याचं प्राण सोडलं. आणि हे वाल्मिकी ऋषी हे जवळून बघत होते आणि त्यानंतर त्यांचा खूप म्हणजे मन दुःखी झाला. म्हणजे दोन्ही पक्ष्यांना ह्या माणसाने मारून टाकला, त्याचं प्रचंड दुःख झाला. आणि ते दोन्ही पक्षी मेल्यानंतर हे रागाच्या भरामध्ये त्या शिकाऱ्याला त्यांनी शाप दिले
तर शाप देत असताना काय झालं, त्यांच्या तोंडातनं असे वाक्य गेले काही, त्यांना पण माहित नव्हतं. पहिल्यांदाच त्यांच्या तोंडातनं ह्या संस्कृत मधील काही वाक्य श्लोक बाहेर पडले. तर काय श्लोक होता बघा, मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समा यत्क्रौंचामी थुनादेकम अवधी काम मोहितम. अशा पद्धतीचं एक त्यांच्या तोंडातनं रागाच्या भरामध्ये त्या शिकाऱ्याकडे बघून एक श्लोक बाहेर पडला, संस्कृतमध्ये श्लोक बाहेर पडला. आणि त्या श्लोकचा अर्थ असा होता की तू निर्दोष पक्षांना मारलेला आहेस, त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही शांती मिळणार नाही, तुला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही, आणि तुला पण एक दिवस या पक्ष्यांच्या सारखं यातना भोगावी लागणार आहे. अशा पद्धतीचं त्या श्लोकचा अर्थ होता. आणि नंतर हा श्लोक आपोआप निघाला, त्यांना पण माहित नव्हतं, आपोआप निघाला, संस्कृतमधून निघाला. आणि त्यांना पण आश्चर्य वाटलं की माझ्या तोंडातून संस्कृत श्लोक कसे काय निघाले. त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु तो जो श्लोक निघाला होता तो पृथ्वीवरचा, लक्षात घ्या, पृथ्वीवरचा सगळ्यात पहिला संस्कृत मधला श्लोक होता. ह्याच्यापूर्वी संस्कृत मध्ये श्लोक कोणीही म्हणले नव्हते, लिहिले नव्हते, परंतु आपोआप त्या वाल्मिकी ऋषींच्या तोंडातून तो श्लोक बाहेर पडला. आणि म्हणून वाल्मिकी ऋषीला आद्य कवी म्हटलं जातं. आद्य कवी म्हणजे की हे श्लोक ह्या कवितेच्या रूपामध्ये, नंतर तो कवितेच्या रूपामध्ये महाभारत लिहिलेला आहे, रामायण लिहिलेलं आहे, पण हे श्लोक सुद्धा त्या कवितेच्या रूपामध्ये तो बाहेर पडला. आणि पृथ्वीवरचा जो पहिला श्लोक होता, म्हणून पृथ्वीवरचा पहिला श्लोक उच्चारणारा व्यक्ती कोण असेल तर महर्षी वाल्मिकी होते. आणि संस्कृत मधलं तो पहिला श्लोक होता, आणि म्हणून त्यांना आपण आद्य कवी सुद्धा अशा पद्धतीने म्हणतो. त्याच्यानंतर त्या श्लोक बाहेर पडल्यानंतर मग मात्र काय झालं की त्यांना श्लोक आपोआप सगळे सुचायला लागले, सतत आपोआप श्लोक बाहेर यायला लागले. हे कोणाकडनं प्रशिक्षण घेतलेलं नाही, कोणाकडनं शिकलेलं नाही, कोणाकडे ट्युशन लावले नव्हते, पण ते श्लोक आपोआपच बाहेर येत होते तोंडातनं. आणि त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. उदाहरणार्थ 1-2 ग्रंथ फार म्हणजे फेमस झाले, म्हणजे वाल्मिकी रामायण, योग वशिष्ठ आणि अक्षरलक्ष असे 3 ग्रंथ आहेत. ह्या 3 ग्रंथ आणि ह्याच्यापेक्षा भरपूर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहे. त्यामध्ये वाल्मिकी रामायण, योग वशिष्ठ आणि अक्षरलक्ष हे 3 ग्रंथ जो आहे ते अतिशय प्रसिद्ध आहेत. तर यामध्ये योग वशिष्ठ मध्ये त्यांनी योगाबद्दल लिहिलेलं आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे तो. हे मन, आत्मा, परमात्मा, योग, ध्यान, धारणा, समाधी, जीवनामध्ये हे अध्यात्माचे महत्त्व, अशा पद्धतीने त्यांनी योग वशिष्ठ म्हणून पुस्तक ग्रंथ रचलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाल्मिकी रामायण नावाचं काव्य त्यांनी रचलेलं. वाल्मिकी रामायण हे काय आहे तर कविता आहे, ही पद्य नाही, ग्रंथ नाही, ती कविता आहे. कविताच्या रूपामध्ये ती श्लोक लिहिले गेलेले आहेत. आणि ही वाल्मिकी रामायणामध्ये काय आहे तर रामाचे जीवनचरित्र आहे. रामाबद्दल त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जी जी घटना घडत गेले तर ती सगळी घटना या वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलं गेलेलं आहे. मित्रांनो, ह्या वाल्मिकी रामायणामध्ये फार मोठं अशा पद्धतीचे ती ग्रंथ आहे. ह्याची 7 कांड आहेत, 7 असे प्रकरण ज्याला आपण म्हणतो, फार मोठमोठे अशी कांड आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये
745 सर्ग आहेत. सर्ग म्हणजे ते कांडमध्ये पुन्हा छोटे 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 भाग, त्याला आपण म्हणतो सर्ग. तर 645 सर्ग आहेत. तर कांड कुठले कुठले आहेत? 7 कांड कुठले आहेत? तर बालकांड म्हणजे बालपणीचं सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. रामाचं बालपण कसं गेला. त्याच्यानंतर अयोध्याकांड, त्यानंतर अरण्यकांड, अरण्यामध्ये गेलेलं असताना काय झालं, अयोध्येमध्ये असताना काय झालं. त्यानंतर किष्किंधाकांड, सुंदरकांड, सुंदरकांडमध्ये हनुमानबद्दल लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर युद्धकांड, उत्तरकांड म्हणजे रामायण शेवटचा जो भाग आहे, युद्ध संपल्यानंतर काय काय झाला. तर अशा पद्धतीने राम जन्म घेतल्यापासून, त्याच्या बालपणापासून त्यांनी केलेलं युद्ध आणि त्यानंतर ते सगळं जे काय प्रसंग आहे ते प्रसंग आणि युद्ध सगळं संपल्यानंतरचं प्रसंग, अशा पद्धतीने रामाच्या जन्मापासून रामाच्या मृत्यूपर्यंत या वाल्मिकीने लिहिलेलं आहे. तर या रामायणामध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक निर्माण झालेले आणि त्यानंतर 4,80,002 शब्द आहेत. संपूर्ण रामायणमध्ये मूळ रामायण जो आहे वाल्मिकीने लिहिलेलं 4,80,002 अशा पद्धतीने शब्द आहेत. आणि हे संपूर्ण जे आहे श्लोकाच्या माध्यमातून, कविताच्या माध्यमातून हे लिहिलं गेलेलं आहे. आणि ह्या रामायण ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय? 2-3 फार महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. एक वैशिष्ट्य असं, ॲक्च्युली रामायण जे आहेत वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहे नंतरच्या कालावधीमध्ये. फॉर एक्झाम्पल, एक तर वाल्मिकी रामायण आहेच आहे. त्याच्यानंतर हनुमान रामायण म्हणून एक होता. ॲक्च्युली हनुमाननी स्वतः त्या डोंगरावरती रामायण लिहिलं होता, रामाच्या आयुष्याबद्दल त्यांनी लिहिला होता, तो हनुमान रामायण. त्याच्यानंतर कंबन रामायण म्हणून एक आहे, अध्यात्म रामायण म्हणून आहे, तुलसी रामायण म्हणून आहे, किंवा रामचरित्र रामायण आहे, अद्भुत रामायण म्हणून एक आहे, आनंद रामायण म्हणून एक आहे. असे जवळपास 300 प्रकार आहेत रामायणाचे. इतक्या लोकांनी त्या रामायण लिहिलेलं आहे. परंतु त्यामध्ये वाल्मिकी रामायणाचं काय महत्त्व आहे? तर मित्रांनो, वाल्मिकी रामायण हे जे आहे ते वाल्मिकी जन्म घेण्यापूर्वी लिहिण्यात आलेले. राम जन्म घेण्यापूर्वी ते लिहिण्यात आलेले. राम त्यावेळी जन्मच घेतले नव्हते, रामायण घडलंच नव्हतं. रामायण घडण्यापूर्वी, राम जन्म घेण्यापूर्वी हे रामायण वाल्मिकीने लिहिलेलं आहे, त्यांच्या अंतर्ज्ञानातून लिहिलेलं. भविष्यामध्ये अशा पद्धतीचा राम जन्म घेणार आहे, त्याची पत्नीचं नाव सीता असणार आहे, ते अमुक असणार आहे, ह्याच्याबरोबर युद्ध होणार आहे, त्याच्याबरोबर युद्ध होणार आहे, त्याचा भक्त हनुमान असणार आहे. हा सगळं जे काय आपण ऐकतो, बघतो, वाचतो, तर हे त्यांनी हे घडण्यापूर्वी ते लिहिलेलं आहे. म्हणून त्याला असं म्हटलं जातं की लिहिले रामायण रामाच्या आधी. या वाल्मिकीने काय केलं? रामाच्या आधी हे रामायण लिहिलं. आणि दुसरं म्हणजे असं झालं की जसं रामायणामध्ये ह्यांनी लिहिलेलं आहे या वेळी असं असं होणार आहे, तर जेव्हा प्रत्यक्षात राम जन्म घेतला, श्रीराम जेव्हा जन्म घेतला, तर त्यावेळी ह्या वाल्मिकीनी लिहिल्याप्रमाणेच सगळी प्रसंग घडत गेले. जसं ह्या वाल्मिकीने प्रसंग लिहिले होते तशाच पद्धतीची घटना घडत गेले. लक्षात घ्या, आधी लिहिलं गेलं आणि त्यानंतर ते रामायण घडलं. हे वैशिष्ट्य आहे. बाकीचे जे रामायण लोकांनी लिहिलेले, इतर लोकांनी, तुलसीदास वगैरे वगैरे, तर ते कसं रामायण घडून गेल्यानंतर कित्येक वर्षानंतर लिहिलेलं, हजारो वर्षानंतर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं बाकीचे. पण वाल्मिकी मात्र काय केलं होते, रामायण अजून घडायचं होतं. म्हणजे रामायण घडण्यापूर्वी, म्हणजे 12 वर्षापूर्वी, रामायण लिहून झाल्यानंतर 12 वर्षांनी रामाचा जन्म झाला. आणि त्यानंतर तो मोठा झाला, तो युद्ध केला वगैरे 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 वगैरे.
पण त्याच्यापूर्वी हे लिहिलं होतं. हा एक वैशिष्ट्य आहे. म्हणून इथं संत तुकाराम काय म्हणतात बघा, कोळी याची कीर्ती वाढली गहन. वाल्या कोळीची, कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. केले रामायण रामा आधी संत तुकाराम म्हणतात. म्हणजे कोळ्याची खूप मोठी कीर्ती आहे. कारण का, तर त्यांनी रामायण घडण्यापूर्वीच रामायण लिहिलेलं आहे असं संत तुकाराम म्हणतात. त्यानंतर संत नामदेव काय म्हणतात, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दाविन नामा म्हणे. म्हणजे वाल्मिकी ज्या पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे रामायण, त्याच पद्धतीने वर्तन कोणाचं झालेलं आहे, तो रामाचं झालेलं आहे असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, की वाल्मिकीला आद्य कवी म्हटलं जातं. आपण लिहितो ना, आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती. आद्य कवी का म्हटलं जातं, तर या पृथ्वीवर सगळ्यात पहिला कविता कोणी लिहिलं असेल तर ती वाल्मिकी लिहिली. रामायणाच्या माध्यमातून त्यांनी कविता रचलेला आहे आणि ती कविता पृथ्वीवर पहिल्यांदा लिहिलं गेलेलं आहे. याच्यापूर्वी कुणीही कविता लिहिले नव्हते आणि म्हणून त्यांना आद्य म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा, सगळ्यात आद्य सुरुवातीचा. म्हणून ते रामायणाला आद्य कविता, आद्य ग्रंथ असं म्हटला जातो आणि महर्षी वाल्मिकींना आद्य कवी म्हटला जातो. कारण का, तर ते पहिल्यांदा या पृथ्वीवरती कविता लिहिलेली. लक्षात घ्या, पहिल्यांदा ज्यांनी श्लोक लिहिलं ह्या पृथ्वीवरती तर ते कोळ्यांचे होते. पहिल्यांदा ह्या पृथ्वीवरती ज्यांनी कविता लिहिले तर ते कोळ्यांचे होते. आणि रामायण घडण्यापूर्वी ज्यांनी रामायण लिहिलं तर ते ह्या कोळ्यांचे होते. आणि आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ह्या एकूण 24,000 श्लोक आहेत. रामायणमध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, इतकं आश्चर्य आहे, तर प्रत्येक 1,000 श्लोक नंतर जो श्लोक सुरू होतो त्याचा जो शब्द आहे तर तो शब्द जर घेतला, म्हणजे 24,000 श्लोक आहेत तर 24,000 शब्द आले. प्रत्येक 10,000 नंतर, 1,000 नंतर जो काय पुढचा श्लोक आहे त्या पुढच्या श्लोकचा पहिला शब्द, म्हणजे पहिल्या श्लोकचा पहिला शब्द, त्यानंतर 1000 श्लोक झाले, पुन्हा 1001वा श्लोक आता चालू आहे त्याचा पहिला शब्द, पुन्हा 1000 श्लोक झाले, पुन्हा त्याच्यानंतर एक श्लोक सुरू झाला त्याचा पहिला शब्द. असं जर तुम्ही घेतला तर एकूण 24 शब्द तयार होतात. कारण 24,000 श्लोक आहेत, 24,000 श्लोक आहेत आणि त्या प्रत्येक 1000 नंतरचं एक एक शब्द आपण जर घेतलो तर 24 श्लोक तयार होतात. आणि त्या 24 श्लोक किंवा 24 शब्द, त्या 24 शब्द जर तुम्ही सेपरेट काढून जर सलग लिहिला तर त्याच्यापासून गायत्री मंत्र तयार होतो. त्याच्यापासून गायत्री मंत्र तयार होतो. लक्षात घ्या, गायत्री मंत्र सुद्धा रामायणामधून घेतलेला आहे. वाल्मिकी रामायण मधल्या 24,000 जे श्लोक होते त्याच्यातला प्रत्येक 1,000वा जो श्लोक आहे, 1,000वा श्लोक मधला पहिला शब्द उचलून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून गायत्री मंत्र बनलेला आहे. आणि गायत्री मंत्र किती पॉवरफुल आहे हे माहित आहे. तर गायत्री मंत्र लिहिलेला जो का व्यक्ती आहे तर तो कोळ्यांचा आहे, तो वाल्मिकी ऋषी आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, की वाल्मिकी ऋषी जेव्हा त्या आश्रममध्ये तमसा नदीच्या, म्हणजे अयोध्या ठिकाणी तमसा नावाची नदी आहे त्या ठिकाणी ते वाल्मिकी आश्रम स्थापन केले होते. आणि नंतरच्या कालावधीमध्ये काय झालं, नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला
त्याचं लग्न झालं, त्या दोघं नवरा बायकोंच्या मध्ये भांडण झालं, सीता प्रेग्नंट होती, गर्भवती होती आणि गर्भवती असताना तिला सोडून दिलं होतं रामाने. आणि सोडून दिल्यानंतर आश्चर्य असं की त्या सीता रामाची पत्नी ते फिरत 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 जंगलामध्ये येऊन त्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रममध्ये ते आले. प्रेग्नंट असताना ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रममध्ये ते आले आणि त्या आश्रममध्ये त्यांनी कितीतरी वर्ष ते आश्रय घेतले, त्या ठिकाणी राहिले. त्याच्यानंतर त्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रममध्येच त्या सीता मातेने जन्म दिला, 2 मुलांना जन्म दिला. त्या मुलांचं नाव होतं लवकुश. तर लवकुश हा 2 मुलं जे होते त्यांचा जन्म ह्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रममध्ये झाला. नंतरच्या कालावधीमध्ये वाल्मिकी ऋषींनी त्या दोन्ही मुलांना, त्या दोन्ही लहान मुलांना त्यांनी शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं, सगळ्या युद्ध कौशल्य शिकवलं, बाण चालवणे, तलवार चालवणे, त्या काळचे जे काही साधनं होते ते सगळं त्यांनी दिलं आणि सगळ्या विषयामध्ये प्रचंड ज्ञान त्यांना दिलं, पारंगत केलं, मास्टर केलं. युद्ध कौशल्यामध्ये ते मुलं मास्टर होते, वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये, आध्यात्मिक विषयामध्ये, राजनीतिक विषयामध्ये, अनेक विषयांच्या मध्ये ते मास्टर झाले. लहानपणीच त्यांना ते सगळं परिपूर्ण बनवलं गेलं. आणि म्हणून वाल्मिकी ऋषींचे पहिले शिष्य कुणाला म्हटलं जातं? लव आणि कुश होते. लव आणि कुशांना त्यांनी पहिल्यांदा दीक्षा दिली, त्यानंतर प्रशिक्षण दिले, शिक्षण दिले, ज्ञान दिले, सगळे काही गोष्टी दिले. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे ही मुलं इतकी क्षमतावान झाले, इतकं प्रचंड तयार झाली ही मुलं. तर त्या जंगलामध्ये, त्या आश्रमाच्या जवळ की रामाचा अश्वमेध नावाचा घोडा तो आला होता आश्रमच्या आजूबाजू. तर ह्या 2 लहान मुलांनी त्या रामाच्या घोड्याला पकडून आणले होते, त्याने आश्रमामध्ये बांधले होते. आणि तो अश्वमेध सोडवण्यासाठी पहिल्यांदा भरताचं सैन्य आलं. रामाचा जो हा होता, भाऊ होता भरतचे सैन्य आले. तर ही दोन्ही लहान मुलं त्या भरताच्या सैन्याला हरवले. त्यानंतर लक्ष्मणाची सैन्य आले, लक्ष्मणाच्या सैन्याला सुद्धा ते हरवले. आणि त्यानंतर स्वतः हे राम आले. आणि बघितलं तर छोटे मुलं होते, लहान मुलं होते. तर लहान मुलांनी एवढं पराक्रम केलं आणि राम त्यांना समजून सांगितलं की अरे बाबा, तू अश्वमेध सोडा, ते आमचं आहे आणि आमच्या बरोबर आमचं बांधणं म्हणजे चुकीचं आहे, ते तुम्ही द्या आम्हाला. तर ती मुलं म्हणले की तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्याशी युद्ध करा, युद्ध करून जिंकून घ्या, आम्ही तसं देत नाही. तर अशा वेळी श्रीरामाला सुद्धा त्या लवकुशांच्या बरोबर युद्ध करावं लागलं. आणि ती दोन्ही मुलं रामाला प्रचंड घाईला आणले होते. राम हरण्याच्या मानसिकतेमध्ये, हरण्याच्या स्थितीमध्ये होते. इतकं प्रशिक्षण वाल्मिकीने त्या दोन्ही मुलांना दिलं होतं. नंतर मग तिथंच त्या रामाचं सीतेचं भेट झाली. नंतर त्यांनी वाल्मिकीने सांगितलं हे दोन्ही मुलं तुझेच आहेत वगैरे वगैरे. आणि तो नंतरचा भाग आपल्याला माहीत आहे. तर इथं लक्षात घ्या की या पद्धतीने महर्षी वाल्मिकीने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांचं काही कोटेशन्स, काही वाक्य फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणायचे की देवदेवतांच्या पेक्षा वेळ फार महत्त्वाचा आहे. देवदेवतांच्या पेक्षा वेळ फार महत्त्वाचा आहे असं ते म्हणायचे. त्याच्यानंतर ते म्हणायचे की बाबा, एकदा नदीमधून पाणी वाहून गेला तर ते पाणी पुन्हा परत येत नाही, असं एक त्यांचं ती वाक्य असायचे. आणि त्यानंतर ते म्हणायचे की बाबा, आनंद हे कधीही निरंतर टिकत नाही. आनंद आणि दुःख हे एकानंतर एक हे येतच राहतात.
तर अशा पद्धतीने काही वाक्य त्यांच्या याच्यामध्ये होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकंदरीत वाल्मिकी हे कोळी होते. वाल्मिकी हे महाराष्ट्रीयन रहिवासी होते, पुणे जिल्ह्याचे होते. पुरंदर तालुक्यामध्ये वाल्या नावाचं गाव आहे, त्या वाल्या गावाचे रहिवासी होते. त्याच ठिकाणी त्यांनी जप केलं, तप केलं, त्यांचं बालपण गेला. तिथंच त्यांना ब्रह्मत्व प्राप्त झाला, तिथंच ते ब्राह्मण झाले. आणि त्यानंतर ते त्यांच्या तोंडातनं ह्या पृथ्वीवरचा पहिला श्लोक बाहेर पडला. त्यानंतर ते रामायण लिहिले, अनेक ग्रंथांचं रचना केले. आणि हा गायत्री मंत्र सुद्धा त्यांच्याच ग्रंथामधून घेण्यात आलेला आहे. आणि रामायण हे राम जन्मण्यापूर्वी ते लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे रामायण घडलेलं आहे. आणि एक प्रसंग आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे एक सर सांगायचे. तर ते म्हणायचे, जेव्हा लक्ष्मण मूर्छ होऊन पडला तर त्यावेळी काय करायचं हे कळायला झालं, की त्याला कसं जागे करायचं. तर त्यावेळी एक प्रसंग ते आमचे सर म्हणायचे, तर तिथल्या लोकांनी किंवा रामाने असं सांगितलं की बाबा ह्याला कसं उठवायचं, ह्याच्याबद्दल वाल्मिकी ऋषीने काय लिहून ठेवलं ते तुम्ही बघा. तर वाल्मिकी ऋषी काय लिहून ठेवलं हे बघितलं आणि त्यांनी सांगितलं संजीवनी आणा, संजीवनी वनस्पती. तर त्यानंतर मग हनुमानला ते संजीवनी वनस्पती आणायला पाठवले. तर अशा पद्धतीने आमचे सर सांगत होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो, कोळी या समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये वाल्मिकी ऋषी होऊन गेले. त्यानंतर व्यासमुनी सुद्धा होऊन गेले. व्यासमुनीवरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवतोय. व्यासमुनी हे महाभारत लिहिले आणि ते सुद्धा महाराष्ट्राचे आहेत, ते जळगावचे आहेत, त्याच्यावरती मी नंतर बोलतो. आणि ह्या दोघंही त्रिकाल संत होते. आणि त्यानंतर वाल्मिकीची स्वतःचा जो भाऊ आहे भृगु सुद्धा वाल्मिकीपेक्षा श्रेष्ठ होते. वाल्मिकीपेक्षा श्रेष्ठ होते कारण का, पृथ्वीवरच्या सगळ्यांचं त्यांनी भविष्य लिहून ठेवलेलं आहे. पृथ्वीवर येणाऱ्या माणसाचं मी स्वतः बघितलेलं आहे. भृगु संहितामध्ये किंवा भृगु नाडी भविष्यामध्ये माझं स्वतःचं भविष्य मी बघितलेलं आहे. इतकं महान कार्य हे कोळी लोकांनी केलेलं आहे. हे सगळे कोळी होते. तर एक एक करून कोळी या कम्युनिटीमध्ये ज्या ज्या महान संत जन्म घेतले, अगदी वाल्मिकी असू दे, व्यास असू दे, गौतम बुद्ध असू दे, किंवा इतर अनेक असे महान संत आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही, त्या सगळ्या संतांचे जे जीवनचरित्र आहे ते आपल्या समोर ठेवलं जाईल. तर पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वाल्मिकीला काही लोकांनी ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. काही लोकांनी असं तर्क दिलेलं आहे, वाल्मिकीच्या वडिलांचं नाव प्रचेता होता आणि प्रचेता हा ब्रह्माचा मुलगा होता आणि म्हणून वाल्मिकी हे ब्राह्मण आहे, असा एक तर्क दिलेला आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी असं म्हणलेले की वाल्मिकी हा क्षुद्र होता. मग क्षुद्र होता तर त्यांनी संस्कृत कसा शिकला, त्या काळी संस्कृत शिकण्याचे अधिकार नव्हते. हा संस्कृत कसा शिकला आणि रामायण कसा लिहिला. संस्कृत शिकण्याचे अधिकार नव्हते याचाच अर्थ तो क्षुद्र नव्हता, तो ब्राह्मण होता, असे आपल्यातले काही लोकांनी डोकं चालवलेलं आहे. त्याचंही उत्तर आपण बघू. त्यानंतर कॅप्टन मॅकेंटोश जो आहे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे काय, की आल्दो ऑफ ब्राह्मण पॅरेंटेज, वाल्मिकी ब्राह्मण पॅरेंटेज मधला होता असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले काही लोक उठवलेले की वाल्मिकी ब्राह्मण होतो, वाल्मिकी ब्राह्मण होता, त्यामुळं काय वाल्मिकी काय करू नका, जयंती करू नका, अशा पद्धतीचे काही शाणे लोकांनी उठवलेले आहे. तर हे सगळ्यांचं उत्तर म्हणजे नेमकं ब्राह्मण कोणाला म्हणत होतं, त्यावेळी म्हटलं जात होता ब्राह्मण म्हणजे काय आणि तू वाल्मिकी कसे ब्राह्मण होते. त्यानंतर ज्यांना तुम्ही ब्राह्मण समजते ती जात नव्हती, त्यावेळी ती एक मनाची अवस्था होती. ह्यावरती आपण एक डिटेल लॉजिकली
आपण छानपैकी समजून घेऊ की बाबा वाल्मिकी हे शूद्र होते का खरोखर, त्यांना तो अधिकार नव्हता का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. तर आज हा पार्ट 1 वाल्मिकी महर्षी बद्दलचा पार्ट 1 मी इथं थांबवतो. तर मित्रांनो, ज्यांना हा व्हिडिओ आवडलेला आहे तर त्या लोकांनी खाली कॉमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स द्या आणि सगळ्या ग्रुपवरती फॉरवर्ड करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हा ऑथेंटिक जे नॉलेज आहे ते पोचलं पाहिजे. प्रत्येक तळागाळातल्या माणसाला कोळी कम्युनिटीमध्ये जितके महान संत होऊन गेले त्या सगळ्यांचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद, थँक्स. मी इथं थांबतो. गॉड ब्लेस यू.